यानंतर बघूयात राजकीय बातम्या। पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिव परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली। ओम बिर्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतायत। राहुल नार्वेकरांनी 10 वेळा पक्षांतर केलंय, संजय राऊतांची जोरदार टीका। तर नार्वेकरांनी ठाकरेंच्या पक्षाबाबत घेतलेला निर्णय स्क्रिप्टेड। ठाकरेंच्या पक्षाबाबत घेतलेला निर्णय दिल्लीतील 2 नेत्यांचा। नाना पटोलेंची नार्वेकरांसह केंद्र सरकारवर टीका। पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात नार्वेकरांची निवड म्हणजे संविधानिक मूल्यांची थट्टा। राहुल नार्वेकरांच्या निवडीवरून जितेंद्र आव्हाडांची सोशल मीडियावरून टीका। गुन्हेगाराला न्यायाधीश झालेलं तुम्ही कधी बघितलंय का? राहुल नार्वेकरांच्या पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्ष निवडीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टीका। तर नार्वेकरांची पक्षांतरबंदी चिकित्सा समितीतील निवड म्हणजे माकडाच्या हातात कोलीत, विनायक राऊतांची सडकून टीका। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची 9 तास ईडी चौकशी। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी। राजकीय दबावातून चौकशी सुरू आहे। इतरांना वेगळा न्याय, आम्हाला वेगळा न्याय दिला जातोय, वायकर यांचा आरोप। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुका जाहीर। 27 फेब्रुवारीला मतदान। महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश। नारायण राणे, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, अनिल देसाईंची राज्यसभा टर्म 2 एप्रिलला संपणार। महामंडळेश्वर शांतिगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा लढवणार। यापूर्वी शांतिगिरी महाराजांनी संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती।